जे आसमानी संकट आलंय मराठवाड्यावर त्याच्यामध्ये जालना जिल्हा देखील आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच अमित शहा साहेबांकडे केंद्र शासनाकडनं भरीव मदत मिळावी यासाठी पत्र दिलंय. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आपल्याचकडनं मला आता कळलंय. पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की सरकारबरोबर केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांच्या या अडीअडचणीवर मात करण्यासाठी ठोस निधी उपलब्ध करून देईल. आणि एमआयडीसीचा मंत्री म्हणून आज मी जालनामध्ये देखील एमआयडीसीचा पाण्याचा जो प्रश्न होता तो वेस्टवेअरचा एक नाला तयार करायचा होता त्याला देखील पैसे मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय. काही स्टील इंडस्ट्रीमधले रस्ते आहेत ते देखील मंजूर करायचे आम्ही निर्णय घेतलेले आहेत अर्जुन भाऊंच्या नेतृत्वाखाली. आणि सगळ्यात महत्वाची जी मागणी इथल्या इंडस्ट्रीच्या लोकांची होती, असोसिएशनची होती, ते म्हणजे स्टील इंडस्ट्रीचा पाया ज्याने रचला, शांतीलाल पित्ती, त्यांचं नाव उद्योग भवनाला जालनाच्या द्यावं अशा पद्धतीची जी मागणी आहे. तर तो विषय 6 तारखेच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये, संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मी नेतोय आणि ती देखील मागणी आम्ही पूर्ण करणार आहोत. तर काय म्हणजे असं काय करता येऊ शकेल असं झालं? तुम्ही काय ऑब्झर्व्ह केलं तिथे एमआयडीसी मध्ये? नाही, एमआयडीसीचे रस्त्याचे प्रश्न होते, एमआयडीसीचे पाण्याचे प्रश्न होते, काही संरक्षण भिंतीचे देखील प्रश्न आहेत, ते देखील शासनाकडे मांडलेले आहेत. घरांचा प्रश्न आहे, ते देखील सोडवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. अ, समृद्धी महामार्गाचा जो महत्वाचा मुद्दा होता, जिथे 140 दिवस उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी देखील मी भेट दिली. माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी तो प्रश्न सोडवण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. महसूल मंत्र्यांनी देखील तशा पद्धतीची प्रांतांबरोबर चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की या भेटीचा फायदा नक्की जालनावासियांना होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे मोठं संकट मराठवाड्यावर आलंय त्या शेतकऱ्यांच्या बरोबर, त्या पूरबाधितांच्या बरोबर सरकार ठामपणानं उभं आहे आणि केंद्र सरकार देखील ठामपणानं उभं राहील. आजच्या भेटीनंतर काही विशेष तरतूद होईल असं वाटतं तुम्हाला अशा ठिकाणी? सुमारे 90 ते 100 कोटी रुपये एमआयडीसी मधनं पूरग्रस्त एमआयडीसी किंवा एमआयडीसीनं बाधित झालेले गावं त्यांना द्यायचा निर्णय मी घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करू. सर, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. खूप टीकेची झोड उठवली जाते, शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. एकीकडे शेतकरी नाही, दुर्दैव आहे की एकीकडे एवढं मोठं संकट असताना जबाबदार प्रशासन अधिकाऱ्यांनी, ठीक आहे, कार्यक्रमामध्ये सामील व्हावं, पण त्या जिल्ह्याचीच पार्श्वभूमी अशी आहे की सगळ्यात जास्त नुकसान हे धाराशिवमध्ये झालेलं आहे. धाराशिवमध्ये एवढी पडझड झाली, धाराशिवमध्ये एवढे हानी झालेली, आणि अशा ठिकाणी एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी नाचतायत, हे मला असं वाटतं की योग्य नाही. त्याच्यावर संबंधित यंत्रणा नक्की त्यांना तो जाब विचारेल. परंतु शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सामील व्हायचं असतं. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जाणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण प्रशासनाचे प्रमुख म्हणून अशा पार्श्वभूमीवर तिथे डान्स करणं हे चुकीचं आहे. आज दीपक बोराडेंची तुम्ही भेट घेतली, म्हणजे काय आश्वासन दिलं? कारण गेल्या आज 10वा दिवस होता त्यांचा उपोषण. दीपक बोराडे ज्या धनगर समाजाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. त्यांचं म्हणणं शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे मी जरूर मांडेल आणि शिंदे साहेब याच्यावर मुख्यमंत्री महोदयांची चर्चा देखील करतील. पण त्यांना भेटल्यानंतर एक समाधान असं वाटलं की जी आदिवासी समाजाच्या मनामध्ये गैरसमजाची भावना आहे ती त्यांनी दूर केली. त्यांचं म्हणणं की आदिवासी समाजाचं काढून धनगर समाजाला काहीच नकोय, त्याच्यामुळे आदिवासींचं काहीच कमी करू नये अशी त्यांची भूमिका आहे. म्हणून त्यांनी एक पर्याय ठेवलेला आहे. त्याच्यावर मी काही तज्ज्ञ नाही, पण तो पर्याय मी शिंदे साहेबांशी चर्चा करेन, एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही बोलू, मी आणि अर्जुन भाऊ, आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांशी देखील संवाद करू. तर सध्या एक विषय चर्चेत आहे की ठिकठिकाणी बॅनर लागले आय लव्ह मोहम्मदचे, संभाजीनगर असेल विविध ठिकाणी. त्याला प्रत्युत्तर म्हणून आय लव्ह महादेवची नितेश राणेंनी मोहीम आखण्याचं दिसतं, त्याचं ट्विट देखील केलं. काय वाटतं? नाही, याच्यामध्ये सध्या माझी तर प्रायोरिटी ही मराठवाड्याच्या पूरबाधित लोकांना न्याय देणं ही आहे. पण दोन्हीकडून जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे. आणि काही मंडळींनी समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी राहतो, महाराष्ट्राची संस्कृती आपण ज्यावेळी जोपासतो, त्यावेळी महाराष्ट्रातले जे हिंदू बांधव आहेत ते देखील दुखवलं जाणार नाहीत, याची दक्षता काही मंडळींनी घेतली पाहिजे. आणि तसंच आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी अनेक भाषणातनं असं सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाचा कोणी जरी असला आणि त्याचं राष्ट्रावर प्रेम असेल तर तो आमचा आहे, पण जर तो राष्ट्रावर प्रेम करत नसेल तर तो आमचा नाही, ही आमची भूमिका आहे.
अजितदादा पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती होते त्यावेळी एक शेतकरी त्यांना म्हणाला की दादा कर्जमाफी करा. त्यावेळेस अजितदादा त्या शेतकऱ्यावरती भडकले आणि त्याला थेट बोलले की पैशाचं सोंग घेता येत नाही, लाडक्या बहिणीवर 45,000 रुपये कुठे द्यायचे? ते काय बोलले मी बघितलं नाही आणि ऐकलं पण नाही. पण शासन म्हणून मी सांगतो, मी पण मंत्रिमंडळामध्ये आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. साहेब, कुठेतरी सरसकट पंचनामे व्हावेत आणि अतिवृष्टीमुळे ज्या खरडून जमिनी गेल्या त्याची पंचनामे होण्याची मागणी आणि प्रशासन खरडून गेलेल्या जमिनीची पंचनामे करत नाही असं शेतकऱ्यांचा नाही, काल संध्याकाळपर्यंतची संभ्रमावस्था होती, परंतु आज सकाळी मी स्वतः कृषी मंत्र्यांशी बोललो. कृषी मंत्री स्पीकर फोनवर सगळ्या शेतकऱ्यांशी बोललेले आहेत आणि त्यांनी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की सरसकट पंचनामे करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.